तर राज्यामध्ये आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतो आहे। रामजन्मभूमी अयोध्येमध्ये रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय। तर महाराष्ट्रात सुद्धा नाशिक, नागपूरसह अनेक ठिकाणी रामजन्मोत्सव साजरा करण्यात आलाय। अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आली आहे। तर रामजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। पाहूया देशभरातल्या रामजन्मोत्सवाची एक झलक। गुलाल फुलांची उधळण, भक्तिगीतांचं सादरीकरण आणि रामनामाच्या जयघोषात दुपारी ठीक 12 वाजता प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला। श्रीरामांची नगरी असलेल्या अयोध्येत नेत्रदीपक सोहळा झाला। श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रामेश्वरमच्या दौऱ्यावर होते। रामेश्वरम मधील रामनाथ स्वामी मंदिरात पंतप्रधानांनी विधिवत पूजा केली। नाशिकच्या काळाराम मंदिरात पहाटेपासूनच भक्तांनी गर्दी केली। परंपरेप्रमाणे शहरातील विविध भागांमधून रामदिंड्या मंदिरात दाखल झाल्या। त्यानंतर प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव पार पडला। खासदार संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ, छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटेंनी काळाराम मंदिरात दर्शन घेतलं। शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या उत्सवाचं यंदा 114वं वर्ष आहे। आज मोठ्या उत्साहात रामजन्मोत्सव साजरा झाला। मंत्री नारायण राणेंनीही साईबाबांचं दर्शन घेतलं। शेगावच्या गजानन महाराज मंदिरात रामजन्मोत्सव साजरा झाला। सोहळ्यानिमित्त पूर्णाहुती यज्ञ करण्यात आला आणि त्यानंतर प्रभू श्रीरामांची आरती झाली। वाशिमच्या पोहरादेवीतील राम मंदिरात मंत्री गिरीश महाजन आणि संजय राठोडांच्या हस्ते आरती करण्यात आली। यावेळी पारंपरिक पोशाखात महिलांनी नेते मंडळींचं स्वागत केलं। छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुऱ्यातील राम मंदिरात मोठ्या उत्साहात सोहळा साजरा झाला। मंत्री संजय शिरसाट, अतुल सावे, भागवत कराडांसह माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या हस्ते प्रभू श्रीरामांची आरती झाली। नागपूरच्या जोशी राम मंदिरात उत्सव साजरा झाला। प्रभू श्रीरामांची मूर्ती पाळण्यात ठेवून परंपरेप्रमाणे सोहळा पार पडला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दर्शन घेतलं। तर दुसरीकडे नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरातही रामजन्माचा सोहळा संपन्न झाला। मुंबईच्या वडाळ्यातील राम मंदिरातही भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। रामजन्मासाठी मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले होते। मंदिर परिसरात रामनामाचा जयघोष करण्यात आला। पंढरपुरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत रामजन्म झाला। आज विठुरायाला विशेष पांढरा पोशाख परिधान करण्यात आला होता। तर मंदिरालाही आकर्षक सजावट करण्यात आली होती। रामनवमीचं औचित्य साधून वेंगुर्ल्यातील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी प्रभू श्रीरामांचं वाळू शिल्प साकारलंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।